जसा मी आत्ताच मगाशी उल्लेख केला त्यानंतर मात्र महायुतीचे नेते मोदी आणि शहांची भेट घेत होते तोपर्यंत हे सगळं ठीक होतं। मात्र आता तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केलाय। मात्र त्यांची मोदींसोबत भेट होऊ शकलेली नाही। पंतप्रधान कार्यालयाकडून ठाकरेंच्या खासदारांना सोमवारी भेटीची वेळ देण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आणि त्यामुळे सोमवारी ठाकरेंचे खासदार आणि पंतप्रधान मोदींची भेट होण्याची दाट शक्यता जशी आहे तशाच प्रकारे आजही एक महत्त्वपूर्ण भेट त्या ठिकाणी झाल्याचं वृत्त आहे। राज्याच्या राजकारणामध्ये सध्याच्या घडीला सुरू असलेल्या घडामोडी पाहता मोदी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांची भेट महत्त्वाची मानली जाते। त्या गाठी भेटींद्वारे राज्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवलं जातंय का अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। तसंच ठाकरेंचे खासदार मोदींच्या भेटीसाठी गेल्यानं अनेक तर्कवितर्क लढवण्यास आता सुरुवात झालेली आहे। तर दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं हे अतिशय सविस्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। जोपर्यंत शरद पवार आणि अजित पवार यांची सदिच्छा असलेली भेट, कारण त्याला निमित्त होतं ते ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचं, त्यानंतर भेट झाली ती थेट अजितदादा आणि अमित शहा यांच्या दरम्यान। एवढंच कशाला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांच्याही अनेक प्रकारच्या गाठीभेटी सुरू आहे। अगदी काही क्षणांपूर्वी आपण जसं पाहिलं की त्या ठिकाणी सुरू असलेल्या गाठीभेटींदरम्यान एक महत्त्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी संदर्भातली। मात्र थोडंसं आपण या टाइमलाईनकडे जर पाहिलं आणि घडणाऱ्या घडामोडी जर आपण पाहिल्या की अजितदादा आणि शरद पवार यांची भेट, तातडीनं अजित पवार हे अमित शहांच्या भेटीला जातात काय, अमित शहांच्या भेटीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान झालेली भेट आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदारही दिल्लीमध्ये डेरे दाखल होतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात। याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या स्वतः सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, मुंबईमध्ये सुरू असलेलं एक प्रकरण आपण पाहतोय की मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार हा लांबत चालल्याचं दिसून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार दिल्लीत जातात आणि पंतप्रधानांची भेट घेण्यासंदर्भातली विनंती करताना दिसून येतात, नेमकं दिल्लीमध्ये काय सुरू आहे? मला असं वाटतं की आपण सुतावरून स्वर्ग गाठायची अजिबात गरज नाही। अ, खासदार आहेत कितीही वैचारिक संघर्ष असला आणि काही जरी असलं तरी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी सरकार पक्षाशी बोलाव्या लागतात, चर्चा करावी लागते आणि काही मुद्दे मांडायचेही असतात। अशा सगळ्या काळामध्ये जर आमचे खासदार अ, पंतप्रधानांना किंवा सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांना भेटतही असतील तर याचा अर्थ लगेचच असा होत नाही की ठाकरेंचे खासदार आता मोदींच्या भेटीला गेले म्हणजे ते भाजपामध्येच काहीतरी जॉईन होणार आहेत। बर, मला वाटतं इतकं काही लगेचच प्रेडिक्टेबल होण्याची गरज नाही। काही वेगळी कारणं सुद्धा असू शकतात त्याच्यामध्ये। बरोबर आहे। पण सुषमाताई, तुमचे लाडके बंधू म्हणजेच प्रवीणजी दरेकर भाजपची बाजू मांडताना सांगतात महाविकास आघाडीचे अनेक खासदार हे आमच्या संपर्कात आहे आणि लवकरच ते आमच्याबरोबर जोडले जातील। या चर्चांना खरं तर तिथून सुरुवात होते, त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? नाही काय आहे, प्रवीण दरेकर जी असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे जे असतील किंवा अजून काही लोक असतील ज्यांना असं वाटतंय की महाविकास आघाडीचे खासदार त्यांच्या संपर्कात आहेत किंवा आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, तर मला वाटतं की त्यांनी निश्चित त्यांच्याशी संपर्क करावा। किंबहुना काही लोक जर त्यांच्या गळाला लागत असतील तर ते गळाला सुद्धा लावून घ्यावेत। कारण एवढे सगळे 132 लोक सोबत असतानाही जर तुम्हाला ठाकरेंच्या क्वालिटीवर एवढा विश्वास आहे आणि आपल्याकडे नेते घडूच शकत नाहीत, आपण नेते घडवू शकत नाही, आपल्याला ठाकरेंच्याच पक्षातनं नेते आयात करावे लागतील किंवा आपल्याला दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेतल्यावरच आपला वंश वाढणार आहे, असं जर त्यांना वाटत असेल तर निश्चित त्यांनी ते करावं। पण ते करण्याच्या आधी या राज्याला बर, मंत्रिमंडळ अजूनही लाभलेलं नाही, खाते वाटप झालेलं नाही, तिकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी स्वतःला ठरवून घ्यावं की तुम्ही राज्यात सत्तेत आलात कशासाठी। तुम्ही बर, सत्तेत पुन्हा फोडाफोडी करायला आलेला आहात की या महाराष्ट्राला एक स्थिर सुशासन द्यायला आलेले आहात। आणि जर तुम्हाला फोडाफोडीच करायची असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्हाला अजूनही
या महाराष्ट्राच्या जनतेची काहीच पडलेलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेशी ज्या तुमच्या कमिटमेंट आहेत, सरकार म्हणून ज्या तुमच्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत, त्या नैतिक जबाबदाऱ्या तुम्हाला काहीच त्याच्याशी देणं घेणं नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त राजकीय पक्ष संपवण्यामध्ये आणि या देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं सहअस्तित्व जे त्याचं फार मोठं सौंदर्य आहे, ते विरोधी पक्षांचं सहअस्तित्व संपवण्यामध्ये, नेस्तनाबूत करण्यामध्ये जास्त रस आहे. थोडक्यात प्रवीण दरेकरजीच्या म्हणण्याला दुजोरा द्यायचा असेल तर भाजपाला महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठीचं रचनात्मक राजकारण करण्यापेक्षा विध्वंसक राजकारण करण्याची त्यांची इच्छाशक्ती जास्त प्रबळ आहे, असा त्याचा आपण अर्थ घेऊया. बरोबर आहे, तो अर्थ तुम्ही विशद करण्याचा प्रयत्न केला. सुषमाताई, ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू आहे आणि खास करून तर राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भातले अनेक आडाखे बांधले जात असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक प्रकारची सूत्र मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. खरोखर महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस सुरू झालंय का? महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस, मी पुन्हा तेच सांगेन की जर त्यांना ऑपरेशन लोटस करायची गरज पडत असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात सत्ता ही महाराष्ट्रातल्या लोकांना स्थिर आणि सुशासन देण्यासाठी आणायची नव्हती, तर महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातलं एकूण सगळे राजकीय पक्ष उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना असुरी सत्ता हवी होती, असा त्याचा अर्थ काढता येईल. आता राहिला प्रश्न की कोण त्यांच्या गळाला लागतं किंवा न लागतं, कोण त्यांच्या संपर्कात आहे किंवा नाही, तर मला असं वाटतं की सत्तेच्या सोबत जाणं असंख्य लोक पसंत करतात. संघर्ष काळात टिकून राहणं हे खरं तत्वनिष्ठ राजकारण असतं आणि जे संघर्ष काळात आमच्या सोबत राहणार आहेत, निश्चितपणे त्या सगळ्यांचं स्वागत आहे. एवढ्या सगळ्यातनं जर एवढी पडझड झाल्यानंतर कुणीही आमच्या सोबत राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं, त्या भाजपाला आमच्या सोबत माणसं आता आम्ही निवडूनही आणताना दिसलेली आहेत. त्यामुळे भाजपाचं हे एकूण जे काही राजकारण आहे की आम्ही ऑपरेशन लोटस राबवू, तुम्ही ऑपरेशन लोटस राबवा नाही तर ऑपरेशन रोज राबवा, तुम्हाला जे करायचंय ते करा. मला असं वाटतं की ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शस्त्र खाली ठेवलेलं नाही. बरं सुषमाताई, जाता जाता फक्त एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की शिंदेंची जी शिवसेना आहे त्याचा मात्र सध्या कुठेही रोल नसल्याचं किंवा भूमिका नसल्याचं दिसतंय. काय नेमकं त्यांच्या गोटामध्ये सुरू आहे? नाही, शिंदेचा रोल दिसत नाही, त्याचं स्पष्ट कारण आहे. आपण समजू शकाल की ज्या क्षणी सन्माननीय अजितदादा असं म्हणाले की सगळ्यात जास्त नंबर जर भाजपाचे असतील तर भाजपाचा मुख्यमंत्री होण्याला आमची काहीच हरकत नाही आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो, त्या क्षणी शिंदेची बार्गेनिंग पॉवर शून्यवर येऊन ठेपलेली आहे. म्हणजे अजितदादांच्या एकूण राजकीय भूमिकेमुळे शिंदेचं आता बार्गेनिंग म्हणण्यापेक्षा शिंदेचं महत्व किंवा शिंदेची गरजच तशी भाजपाला काहीही उरलेली नाही. त्यात त्यांनी जो प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता, आधी मुख्यमंत्री पद नाही म्हटले, मग आता गृहमंत्री पद नाही म्हटले आणि माझ्या माहितीनुसार त्यांना कदाचित नगर विकास सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे सगळी महत्वाची खाती जी भाजपाने स्वतःकडे ठेवलेली आहेत, उरली सुरली काही खाती अजितदादा एक सुंदर काय म्हणता येईल डिप्लोमसी करून मिळवतील, किंबहुना आता अजितदादा ज्या मूव घेत आहेत त्या मूव बघून हे नक्की खात्रीनं म्हणावं लागेल की खरंच अजितदादा पवार साहेबांच्या तालमीत छान तयार झालेले आहेत आणि त्यांना आता चांगलं राजकारण करता येते, किंबहुना त्यांनी शिंदेचा हिशोब बऱ्यापैकी चुकता केलाय आणि भाजपाला सुद्धा शिंदेचं जे डोईजड होणं होतं किंवा शिंदेचे जे सतत काय म्हणतो आपण त्याला एक एक ऍटिट्यूड सहन करण्याची गरज होती, ती ऍटिट्यूड सहन करण्याची गरज नाहीये. मी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे, ज्या काळामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये एकीकडे शिंदे मुख्यमंत्री होते आणि भाजपाचं संख्याबळ असतानाही भाजपाने ते मुख्यमंत्री पद शिंदेना देऊ केलं, तेव्हा मोठ्या मनाने देवेंद्रजींनी बॅकसीट घेतली आणि कुठलेही नखरे केले नाही त्याच्यामध्ये. पण वाईस वर्षा जेव्हा आता फडणवीसांची टर्न येते तेव्हा मात्र शिंदे ज्या पद्धतीने एक प्रेशर टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करतायत, त्या प्रेशर टॅक्टिक्स भाजपा आता अजिबात टॉलरेट करणार नाही. मिनिस्ट्री एक्सपेन्शनचं जे काही चालू आहे, मंत्रिमंडळ विस्ताराच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघताय
फडणवीस आणि अजितदादा दिल्लीत गेले, नक्कीच. मात्र शिंदे आणि त्यांचे सहकारी सगळे इथेच बसलेले आहेत. यावरनं त्यांचं बार्गेनिंग पॉवर किती शून्य म्हणजे अगदीच काय नगण्य झालेलं आहे हेही आपल्या लक्षात येत असेल. बरोबर आहे सुषमाताई, मंत्रिमंडळ विस्ताराकडे आपलं लक्ष असेल. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आमंत्रित करू आणि राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे, त्यामध्ये तुमचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.